असं आहे की भाजपा आणि राष्ट्रवादी आणि ते महायुती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपाचे महानगर अध्यक्ष नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांना पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे. त्याप्रमाणे आज त्यांचा शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा. त्याचं नामांकन पत्र या ठिकाणी आज सादर करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. मित्र पक्षातले आमदार वगैरे सोबत दिसत नाही नाही होत नाही. मित्र पक्षाचे आमचे काही आमदार मुंबईला गेलेले आहेत, काही आमदार त्यांचे आहेत. त्याची लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत. परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीतर्फे आमचे गोरठेकरजी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर आपले आमदार तोंडारकर यांचे चिरंजीव आणि कल्याणकरांचा वाढदिवस येऊ शकले नाही. गोडीकरांचा मुलगा होता कल्याणकरांचे ते प्रतिनिधी आमचे या ठिकाणी. त्यामुळे काही लोक नसल्याचे प्रतिनिधी या ठिकाणी होते. आणि बाकी मग जिल्ह्यातले जे वेगवेगळ्या नगरपालिका महापौर होते नांदेडच्या, इतरही नगरपालिकेचे अध्यक्ष बरेचसे आले होते. त्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार असल्यामुळे आणि राज्यामध्ये महायुती आहे. चिखलीकरांचे जे चिरंजीव आहेत प्रवीण पाटील त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक अर्ज देण्यास शक्यता नाकारता येत नाही. पण विड्रॉलला 4 तारीख आहे. उमेदवारी घोषित का उशिरा झाला असल्यामुळे त्यांना माहीत नसेल म्हणून दाखल केलं असेल त्यांनी. चिखलीकरांची साथ आहे का तुम्हाला? मी सांगितलं ना, तिन्ही घटक पक्षाला सोबत घेऊनच निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी मिळून निर्णय महाराष्ट्रात घेतलेला आहे. त्याप्रमाणे 11 जागा ह्या भाजपाकडे आहे, 4 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादीला. असा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर ठरल्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त ज्या ठिकाणी आज अर्ज भरले जातील ते तिन्ही पक्षाचे उमेदवारच राहणार आहेत आमचे. काँग्रेसमध्ये उमेदवार द्यायला म्हणजे बिनविरोध निवडणूक होणार नाही. संख्याबळ ठीक आहे, तर बिंदूळ हो ना हो झाली तर आनंदाची गोष्ट, नाही झाली तर आम्ही लढायला तयार आहोत. संख्याबळ मी सांगितलं ना, आम्हाला अनेक ठिकाणी आम्हाला सदिच्छा देणारे अदृश्य आणि सदृश्य दोन्ही हात आहेत आमच्या बरोबर. राष्ट्रवादी शिवसेना ही आता भाजपसोबत आहे काही मित्रपक्ष असणारे जिल्ह्यामध्ये? निश्चितच आहे, का असू नये. राज्यात आहे तिथे असणार, राज्यामध्ये एकत्र आहोत तिथे पण एकत्र राहणार आहोत. नांदेडला एमआयएमची साथ मिळेल? नाही, एमआयएमशी आम्ही काय बोलणी केली नाही. पण सर कसं आहे की हे मला माहित नाही. पक्षाची निवडणूक नाही. असं पक्षाची निवडणूक पक्षाचे पण चिन्ह नाही ना तिथे मतदान. चिन्ह जरी नसलं तर अमर राजूरकर हे भाजपाचे उमेदवार आहे. त्याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांनी यायचं न यायचं हा निर्णय एमआयएमने घ्यायचा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, काय सांगणार? थोडं सांगणार. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन साहेब, देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे अध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण, आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्ह्यातील खासदार आमदार सर्व मतदारांनी पसंती दिल्यामुळं वरच्या केंद्रीय समिती कालच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये मला उमेदवारी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास व्यक्त केलाय. नक्की त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याला त्यांनी साथ करा. महायुतीतील जे घटक पक्ष आहेत ते आता ह्या निवडणुकीमध्ये सोबत आहेत का? बऱ्याच नेत्यांची महायुतीतील इतरांची भेटघाट होताना पाहायला मिळते. भेटीगाठी आता माझी भेट झाली, यांची काँग्रेसवाल्यांची भेट झाली, माझ्या खासदार भेटले. मध्ये भेटीगाठी होतच असतात. पण आज मी जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे मी. ज्याप्रमाणे मी इथं फॉर्म भरला आहे, आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे 11, 4 आणि 2. त्यामुळं प्रत्येक पक्ष एकमेकाला मदत करणारच आहे. त्यामुळे कुठली अडचण येईल असं मला वाटतं. काँग्रेसचे नेते इथून जाताना दिसले, मग वाटतं का काँग्रेसही मदत करेल तुम्हाला? तुमचा प्रश्न. आता काँग्रेसचं मी कसं बोलत ना, तर राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दाखल केलं 4 तारखेपासून भेटवलं ना, बघूयात. सर, मग पक्षाचे काही नगरसेवक आहेत ते कुठे तुम्हाला मदत करतील का? बघूयात काय होतं काम. काय सांगतो तसं काय बोलणी झालंय का प्राथमिक स्तरावर? काय सुद्धा बोलणं एमजीपीचे 2 ठिकाणी सोबत आहे. दोन्ही सोबत. वंचित आघाडीचे वगैरे नगरसेवक मदत करतील. आता पुढे बघूया काय काय होतं 4 तारखेच्या पुढं.